रिझर्वेशन हटाव आंदोलन आता जंतर मंतरवर स्टार्ट झालेलं आहे आणि आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे. आणि सपोर्ट याच्यासाठी नाही करायला पाहिजे की ते रिझर्वेशन हटत आहे किंवा आपल्या पोरांना चान्स भेटेल, नाही. सपोर्ट याच्यासाठी करायला पाहिजे कारण आपल्या देशाला समोर न्यायचे, आपण सर्व मिळून समोर जाणार. कुठल्याही वर्गाचे SC ST कास्टवाले जे माझे बांधव आहेत, तुम्ही ऑफेंड नका हो. त्यांनी आम्ही तुमचं किंवा ते जनरल कॅटेगरी दुसरे जे पण जंतर मंतरवर प्रोटेस्ट होत आहे त्यांनी तुमचा हक्क नाही घेत आहे. जे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला हक्क दिला ते तुम्हालाच राहणार आहे. बस एवढंच आहे की तुमच्यामधले काही लोक पहिले आरक्षण घेऊन आता श्रीमंत झाले, आता त्यांना आरक्षणाची तितकी गरज नाहीये. जे गरीब आहेत, जे खरंच त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यांना आरक्षणाची खूप गरज आहे, त्यांना आरक्षण पाहिजेच. पण जे जनरल कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जे पण गरीब आहेत त्यांना पण आरक्षण द्यायला पाहिजे. असं नाही की जनरल कॅटेगरीमधले श्रीमंत लोकांना आरक्षण पाहिजे, नाही. ज्या जनरल कॅटेगरीमध्ये श्रीमंत लोक आहेत त्यांनाही आरक्षण 1 रुपयाचं पण नको. आणि जे SC ST मधले पण आहेत, तुम्हालाही आरक्षण जर तुमचे पैसे झाले, तुमची आर्थिक स्थिती खूप छान आहे. कसं SC ST चे बांधव पण जंतर मंतरवर आहेत आणि ते पण सपोर्ट करत आहेत या प्रोटेस्टला. का? कारण त्यांच्यापाशी खूप इनफ पैसे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांनी बघत आहेत आणि त्यांना पाहिजे आरक्षण. खरंच जनरल कॅटेगरीमधले गरीब माणसं, जे SC ST मधले गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या. आणि हेच मागणी घेऊन जंतर मंतरवर आपले पोरं गेलेले आहेत, प्रोटेस्ट करत आहेत. आणि त्यांची मागणी एवढीच आहे सरकारकडे की आरक्षण जे आहे, रिझर्वेशन जे आहे ते रिफॉर्म करा. रिफॉर्म म्हणजे काय? जे गरीब आहेत ना त्यांना आरक्षण द्या. एक वेळेस एकच आरक्षण पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज माझ्या पिढीला आरक्षण भेटलं आणि मी त्या आरक्षणामुळे खूप सक्षम झालो आणि श्रीमंत झालो, तर ते आरक्षण पुढच्या पिढीला नको. का? कारण जे सक्सेसफुल झालो ना, माझ्याकडे आता पैसे आहेत, ते पुढच्या पिढीला पैसे नाही पाहिजे, राईट. तर हेच आपल्याला समोर न्यायचंय, यालाच रिफॉर्म म्हणतात, ह्यालाच समोर न्यायचंय. आणि मला वाटतं की सर्वांनी आपण सपोर्ट करायला पाहिजे. जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर एका देशभक्ताने दुसऱ्या देशभक्त आपण पुरं देश एक साथ आणून एक साथ याला सपोर्ट करू, तर सरकार पण आपल्याला देईल आणि आपण सर्वजण देश समोर नेऊ. याच्यामध्ये कुठलाही दुराभाव नाही की तुम्ही एवढं आणि तुम्ही तेवढं, कुठलाही SC ST कास्ट सोबत दुश्मनी काहीही नाहीये. सर्वजण मिळू, या आरक्षणाला रिफॉर्म करू आणि रिफॉर्म केल्याच्या नंतर बघा आपला देश किती समोर जाणार आहे. आज बघा ना, तुम्ही नीटमध्ये काही जनरल कॅटेगरी मधले माणसं 550-600 मार्क पडून पण त्यांना चांगली सीट भेटत नाहीये आणि काही कॅटेगरी मधले लोक निगेटिव्ह मार्किंग पडल्याच्या नंतर त्यांना MBBS BMS ची सीट भेटत आहे. बस हेच नाही पाहिजे, राईट. जर तुम्ही क्वालिटी असेल, तुमच्यामध्ये स्किल असेल, तर तुम्ही समोर जा, रिफॉर्म करा त्याला. बस एवढंच पाहिजे, बाकी काहीही नाहीये. बाकी रिझर्वेशन हटाव मुवमेंटला आमचा सपोर्ट राहील. बघू जंतर मंतरवर किती दिवस चालेल. येणाऱ्या काळामध्ये जर ते खूप जास्त पुढे चाललं तर आपण पण तिथे जाऊ, ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांना सपोर्ट करू. बाकी चला येऊया सोबत आणि सपोर्ट करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.